आज माझ्या मतदारसंघात एक लक्षवेधी लावण्यात आली होती। फार गहन प्रश्न मुंबईचा आहे। हा प्रायव्हेट जमिनीवर जे स्लम आहे आणि जमीन विकत घेऊन बांधलेली घरं किंवा गाले होते, त्या 50 घरांवर 57 घरावर महानगरपालिकेने बेधडक कारवाई केली होती आणि 500 घरांना नोटिसा लावल्या होत्या 67 आणि हे सर्वांवर तोड कारवाई होणार होती। मी मान्य हा मुद्दा आज विधानसभेमध्ये मांडला लक्षवेधीच्या माध्यमातून। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे महानगरपालिका आणि तो जो कोण विकासक आहे त्याच्या संगनमताने बिल्डर जैन यांच्या संगनमताने ही कारवाई करण्यात आली होती। आणि महत्त्वाची म्हणजे तिथे बाउन्सरसुद्धा बसवण्यात आले होते आणि या बाउन्सरनी असणारं आमचं हिंदू धर्माचं मंदिरसुद्धा लॉक करून टाकलं होतं आणि जनता सर्व रस्त्यावर उतरून नंतर ते मंदिर खोलण्यात आलं होतं। हा गंभीर विषय, त्यामुळे सर्व जनतेमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं की आमची घरं कधी तुटतील या भीतीच्या वातावरणाखाली ते जगत होते। पण आज लक्षवेधी मांडण्यात आली आणि या लक्षवेधीमध्ये मंत्री महोदयांनी 1900 ही झोपडपट्टी 1967 सालाची झोपडपट्टी आहे, त्याचे सर्व पुरावा मी आणि एनेक्स देण्यात आला होता। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1995 पासून जे झोपड्या आहेत त्यांना डीम स्लम म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे आणि स्लम घोषितची सुद्धा प्रक्रिया त्यांची पूर्ण 99% झालेली आहे। असं असताना देखील महानगरपालिकेने आणि त्या विकासकांनी त्याच्यावर तोड कारवाई केली, ती घरं निस्तेनाबूत केली। एकीकडे आम्ही सांगतो की मराठी माणसांना आम्ही इकडे मुंबईत घरं देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि एकीकडे हे विकासक आणि महानगरपालिका ह्या मराठी माणसांना बेघर करण्याचं काम करत होते। म्हणून आज लक्षवेधी मांडण्यात आली आणि त्या लक्षवेधीमध्ये सकारात्मक उत्तर मिळालं, त्याबद्दल मी मंत्री महोदयाचं आणि शासनाचा अत्यंत आभारी आहे। हे 60 दिवस जो याच्यावर उच्चस्तरीय चौकशी करण्याचे निर्देश त्यांनी दिलेले आहेत आणि चौकशी होईपर्यंत कमीत कमी 60 दिवसाची चौकशी होईल, तोपर्यंत अजिबात कुठलीही कारवाई केली जाणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि असे या चौकशीच्या अंतर्गत जे कोणी त्याच्यामध्ये दोषी आढळतील तर त्यांच्यावर गुन्हेसुद्धा दाखल करण्यात येतील। हा मुंबईकरांसाठी फार मोठा विजय आहे असं मला वाटतं। त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी अशा प्रायव्हेट जमिनीवर दिलेल्या नोटिसा पूर्णपणे खारिज होतील याची मला खात्री आहे।